सर्व मित्रांना शिवसकाळ. राहुल खैरमोडे व्लॉग्स यूट्यूब चॅनलवर मी राहुल आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आंबा लागवड समस्या आणि उपाय सिरीज अंतर्गत केलं जाणारं आंबा बागेचं उत्तम असं व्यवस्थापन याच्याबद्दल आपण माहिती घेत आहोत. आणि क्रमांक 238च्या या स्पेशल आणि इंटरेस्टिंग एपिसोडमध्ये आज आपण महाराष्ट्रातील सर्वच नवीन आंबा उत्पादक शेतकरी बांधवांच्यासाठी एका नाविन्यपूर्ण आणि अतिशय महत्त्वपूर्ण विषयावरती सखोल चर्चा करणार आहोत. खरं तर आज 25 मार्च आजचा हा दिवस होळीचा धुलिवंदनाचा पवित्र दिवस आणि या होळीच्या सणाच्या निमित्तानं मी सर्वच आंबा उत्पादक शेतकरी बांधवांना या होळीच्या सणाच्या मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो. महाराष्ट्रातील बरेच आंबा उत्पादक शेतकरी बांधव चालू वर्षी नव्यानं आंब्याची शेती सुरू करतायत. खरं तर आंबा शेती ही एक शाश्वत उत्पन्न मिळवून देणारी अशी एक संकल्पना आहे आणि याचं केवळ अनुकरण न करता जर अभ्यासपूर्ण जर आपण मंडळींनी जर लागवड केली आंब्याची तर नक्कीच येणाऱ्या पुढच्या 50-60 वर्षामध्ये ही आंब्याची बाग आपल्याला नक्कीच चांगलं असं उत्पन्न देऊन जाऊ शकते. आणि तशाच प्रकारचा एक नाविन्यपूर्ण प्रयोग आपल्या सातारा जिल्ह्यातील डोंगराळा अशा मानल्या जाणाऱ्या पाटण तालुक्यातील पाटणपासून अगदी 4 किलोमीटरवर अंतरावर असणाऱ्या मुळगाव येथील डोंगरुबाची वाडी या गावातील आंबा उत्पादक शेतकरी बांधव सन्माननीय विठ्ठलजी वरेकर, त्याचबरोबर त्यांचे ज्येष्ठ बंधू सन्माननीय शंकरजी वरेकर यांनी आपण स्क्रीनवरती पाहतो आहोत. जवळजवळ 1 एकर क्षेत्रामध्ये या ठिकाणी 10 बाय 10 2 रोपातील अंतर 10 फूट आणि 2 ओळीतील अंतर 10 फूट या अंतराने या ठिकाणी जवळजवळ 240 खड्डे या ठिकाणी काढलेले आहेत. आणि मी मगाशी म्हटलो की कोणतीही गोष्ट या ठिकाणी वाईट नसतेच मुळात. तिथे जर पूर्वनियोजन योग्य अभ्यास केला आणि या अभ्यासांती जर ती लागवड जर आपण केली तर ही यशस्वी झाल्याशिवाय नक्कीच राहत नाहीये. आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये जे आंबा उत्पादक शेतकरी बांधव चालू वर्षी नव्यानं या ठिकाणी आंब्याची लागवड करणार आहेत त्यांच्यासाठी प्रामुख्यानं हा व्हिडिओ आपण आज शूट करतो आहे. आपण स्क्रीनवरती पाहू शकता साधारणपणे मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये या ठिकाणी हे जे स्क्रीनवरती जे काढलेले खड्डे आहेत ते या ठिकाणी या क्षेत्रामध्ये आपण 10 बाय 10 या अंतरानं मार्किंग करून जेसीबीच्या साह्यानं हे खड्डे या ठिकाणी काढलेले आहेत. खरं तर वरेकर बंधूंनी या ठिकाणी काढलेले हे जे खड्डे आहेत ते साधारणपणे आपण स्क्रीनवरती पाहिलं तर आपल्या लक्षामध्ये येईल की साधारणपणे 2.5 बाय 2.5 म्हणजे 2.5 फूट लांब, 2.5 फूट रुंद आणि 2.5 फूट खोल अशा अंतरानं काढलेले हे खड्डे आहेत. तर आंबा लागवडीची जी पूर्वतयारी असते त्याच्यामध्ये मी नेहमी सांगतो की जर मुरमाड खडकाळ जर जमीन असेल तर अशा जमिनीमध्ये आपण 3 बाय 3च्या अंतरानं खड्डे काढणं गरजेचं असतं. मात्र त्या तुलनेमध्ये जर आपल्या शेतातील जमीन जर सुपीक असेल, चांगल्या दर्जाची असेल तर अशा ठिकाणी आपण 2-2.5 फुटाचे खड्डे काढले तरी नक्कीच चालू शकतं. आणि त्याचा अनुषंगानं श्री वरेकर यांनी त्यांच्या शेतामध्ये काढलेले हे खड्डे 2.5 बाय 2.5 या अंतरानं काढलेले आहेत. आता नेमकेपणानं मी मगाशी म्हटलं की आपण ज्या मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण हे खड्डे काढलेले होते तर याची प्रक्रिया नेमकी कशी असते हे सुद्धा समजून घेणं खूप गरजेचं आहे. हे काढलेले खड्डे साधारणपणे 25 ते 30 दिवस आपण कडक उन्हामध्ये या ठिकाणी तापवलेले आहेत. हे खड्डे तापवत असताना त्या खड्ड्यामध्ये पडलेली जी बाजूची माती असते ती या ठिकाणी आपण काढून टाकलेली होती. आणि आज आपण प्रत्यक्षपणे आज 25 तारखेला हा खड्डा कसा भरायचा याचं एक प्रात्यक्षिक आपण आजच्या या व्लॉगमध्ये आपण सर्व शेतकरी बांधवांसाठी दाखवतो आहे. तर आपण स्क्रीनवरती पाहू शकता काढलेला हा जो जेसीबीच्या साह्यानं काढलेला हा जो खड्डा आहे या खड्ड्यामध्ये आपण या ठिकाणी आता प्रत्यक्षपणे आपण हा खड्डा कसा भरायचा याची माहिती आपण घेतोय. तर या काढलेल्या खड्ड्यामध्ये सुरुवातीला आपण हा खड्डा भरण्यापूर्वी जमिनीमध्ये असणाऱ्या ज्या काही किडी आणि बुरशी असतात याचा नायनाट व्हावा म्हणून आपण जाणीवपूर्वक या खड्ड्याच्या चारही बाजूनं आणि या तळाच्या बाजूनं अशी आपण बुरशीनाशकाची आणि एक कीटकनाशकाची अशा पद्धतीनं आपण एक फवारणी केलेली आहे. बऱ्याच वेळा जमिनीमध्ये या ठिकाणी हुमणी सारखी एखादी आळी असू शकते आणि त्याचा परिणाम झाडाचे मुळं कुरतडणं किंवा रोप खराब करणं असं असू शकतं. आणि म्हणूनच या वाळवीपासून हुमणीपासून संरक्षण व्हावं म्हणून या ठिकाणी आपण खड्डा भरत असताना खड्ड्याच्या तळाला या ठिकाणी आपण साधं मीठ या ठिकाणी आपण टाकतो आहे. हे मीठ टाकत असताना आपल्याकडं जर या मिठाला पर्याय म्हणून जर आपल्याकडं जर काही फंगीसाईड किंवा
वाळवे आणि हुमणीच्या पासून झाडाचं संरक्षण व्हावं यासाठी आपण खड्ड्याच्या तळाला या ठिकाणी मुठभर आपण मीठ आपण पसरून टाकणं गरजेचं असतं. अगदी मीठच टाकावं असं नाहीये. जर बाजारामध्ये उपलब्ध असणारं रिजेंटा अल्ट्रा, रेंजर किंवा क्लोरोपायरिफॉस 1.5% जर अशा प्रकारची जरी औषधं आपल्याला मिळाली तरी आपण एक मुठभर त्याच्यामध्ये टाकणं गरजेचं असतं. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नेमकेपणानं खड्डा कसा भरतोय, तर आपण खड्ड्याच्या तळाला या ठिकाणी सुरुवातीला मीठ टाकलंय. मिठानंतर या ठिकाणी आपल्याला पहिला जो थर द्यायचा आहे त्याच्यामध्ये आपण पालापाचोळा जो पूर्णपणे वाळलेला आहे तो या ठिकाणी आपण खड्ड्यामध्ये टाकतो आहे. आपण हा पालापाचोळा मी म्हटलं त्या पद्धतीनं की पूर्णपणे वाळलेला असावा. याच्यामध्ये आपण पालापाचोळ्यामध्ये आपण ऊसाची पाचट असेल, त्याच्यानंतर भाताचं भात्यान असेल किंवा आपल्या परिसरामध्ये उपलब्ध असलेला वाळलेला कुठलाही काडी कचरा या ठिकाणी आपण टाकू शकतो. या करंजीच्या पाल्याबरोबरच आपण आपल्या शेतामध्ये इथं उपलब्ध असणारा कडुलिंबाचा जो वाळलेला जो पानांचा चुरा आहे तो पण या ठिकाणी आपण टाकतो आहे. त्याचबरोबर काही इतर झाडांची पानं पण आपण याच्यामध्ये आपण टाकतो आहे. आता ही पानं टाकत असताना नेमकेपणानं याचा उपयोग काय होतो याच्याबद्दलची माहिती मी या ठिकाणी खड्डा पूर्ण भरून झाल्यानंतर मी आपल्याला नक्की सांगायचा प्रयत्न करेन. आपण हे वाळलेला पालापाचोळा टाकला त्याच्यानंतर अधिक थर त्याला या ठिकाणी आपण काडी कचऱ्याचा या ठिकाणी आपण देतो आहे. आता आपण या खड्ड्यामध्ये एकूण आपण लावणाऱ्या थरापैकी हा पहिला थर या ठिकाणी आपण पालापाचोळ्याचा दिलेला आहे. आता हा पालापाचोळा टाकल्यानंतर या ठिकाणी या पसरलेल्या पालापाचोळ्यावरती आपल्याला या ठिकाणी मातीच्या 2 पाट्या या ठिकाणी आपल्याला पसरून घ्यायच्या आहेत. मातीचा थर आपण या ठिकाणी पसरून टाकायचा आहे जेणेकरून हा पालापाचोळा त्या खड्ड्यामध्ये व्यवस्थित या ठिकाणी दडपून जाईल. हे लावत असताना आपण माती टाकतोय तर झाडाला भविष्यामध्ये वारं, वादळ, पाऊस याच्यापासून संरक्षण व्हावं म्हणून आपण आदरणीय विठ्ठल काकांच्या हातामध्ये जी आपण आधाराची काठी बघतोय ती काठी सुद्धा या ठिकाणी आत्ताच आपण या खड्डा भरताना आपण टाकतो आहोत. बरेचसे शेतकरी या ठिकाणी रोप लावून झाल्यानंतर पुन्हा त्या झाडाला आधार द्यायचा म्हणून पुन्हा या ठिकाणी बाजूने काट्या ठोकत असतात. तर तसं न करता त्याच्यामध्ये हा खड्डा भरत असतानाच आपण जर एक 6 ते 7 फूट उंचीची काठी म्हणजे खड्ड्यामध्ये किमान ती 2.5 ते 3 फूट या ठिकाणी जाणं अपेक्षित असतं अशी काठी आपण मध्यवर्ती भागामध्ये आपण लावतो आहे. याच्यानंतर आपण दुसरा जो थर टाकणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला लेंडी खत टाकायचं आहे. लेंडी खत या ठिकाणी टाकणं झाडाच्या आरोग्याच्या दृष्टीनं खूप फायदेशीर असतं. मी आता पहिल्या थराच्या बद्दल आपण सविस्तर माहिती सांगितली. सर्व थर झाल्यानंतर या ठिकाणी हे असं का करायचं याच्याबद्दल माहिती मी नक्की सांगणार आहे. तर दुसऱ्या थरामध्ये या ठिकाणी आपण आपल्याच परिसरामध्ये या ठिकाणी शेळी किंवा बकरी किंवा मेंढी यांच्यापासून मिळणारी वाळलेली जी पूर्ण जी लेंडी आहे अशी लेंडी आपण या ठिकाणी दुसऱ्या थरामध्ये टाकतोय. आपण हा दुसरा थर टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला या ठिकाणी 2 पाट्या मातीचा थर त्याच्यावरती द्यायचा आहे. लेंडीच्या थरानंतर त्याच्यावरती या ठिकाणी पुन्हा आपण मातीच्या 2 पाट्या आपण या ठिकाणी टाकणार आहोत. हा आपल्या खड्ड्यामध्ये लावलेला आपण हा दुसरा थर आहे. बऱ्याच वेळा शेतकरी बांधवांच्याकडून ही शंका उपस्थित होत असते की बाबा परिसरामध्ये लेंडी खत उपलब्ध होतं नाहीये. तर अशा स्थितीमध्ये आपण या लेंडीच्या ऐवजी बाजारामध्ये उपलब्ध होणारं या ठिकाणी लिंबोळीचं खत असेल किंवा त्याच्यामध्ये मिळणारं सिटी कंपोस्ट असणारं खत आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी वापरू शकतो. तर हा क्रमांक 2चा थर आपण या ठिकाणी आपण लावला. पहिल्या थरामध्ये पालापाचोळा आणि दुसऱ्या थरामध्ये या ठिकाणी लेंडी खत. आता याच्यानंतर तिसरा आणि महत्त्वपूर्ण जो आपण थर आपण देणार आहे त्याच्यामध्ये आपण आपल्या परिसरामध्ये उपलब्ध असणारं शेणखत आहे पूर्णपणे वाळलेलं आणि कुजलेलं शेणखत या ठिकाणी टाकणं अपेक्षित आहे. आदरणीय दादांच्या शेतामध्ये या ठिकाणी शेणखत उपलब्ध नसल्यामुळं आदरणीय दादांच्या फार्म हाऊसमध्ये त्यांनी या ठिकाणी साठवून ठेवलेले ज्याला आपण शेणी किंवा शेणकूट असं म्हणतो त्याचे असणारे तुकडे आपण या ठिकाणी आपण टाकतो आहे. ते टाकत असताना मग असे म्हटलं त्या पद्धतीनं झाडाच्या 4 बाजूला या ठिकाणी त्याचा अंश राहावा अशा पद्धतीनं आपण 4 बाजून आपण हे तुकडे या ठिकाणी पसरून आपण टाकतो आहे. हे टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला याच्यावरती एक मातीचा थर देणं अपेक्षित आहे. क्रमांक 3च्या थरामध्ये आपण परिसरामध्ये उपलब्ध असणारं शेणखत या ठिकाणी आपण टाकलेलं आहे. आता याच्यानंतर प्रत्यक्षपणे आपल्याला रोप लावणं अपेक्षित असतं. असं जरी असलं तरी मी आजच्या या व्लॉगच्या निमित्ताने या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांना नक्की सांगेन आपण पालापाचोळा त्याचबरोबर लेंडी खत आणि शेणखत याचे लावलेले जे 3 थर आहेत या 3 थराच्या नंतर
आपण बाजारामध्ये उपलब्ध असणारं सिटी कंपोस्टचं जे खत आहे, जे अगदी साधारणपणे 5 ते 6 रुपये किलो या दरानं उपलब्ध होत असतं, तर हे चांगल्या दर्जाचं सिटी कंपोस्ट खत आपण या ठिकाणी या खड्ड्यामध्ये या ठिकाणी टाकून देतो आहे। हे टाकून देत असताना मी मगाशी म्हटलं की हा खड्डा भरून झाल्यानंतर आपण लगेचच या ठिकाणी काय झाड लावणार नाही आहोत। हे झाड लावण्याच्या पूर्वी साधारणपणे हा तापलेला जो खड्डा आहे तो त्या ठिकाणी पूर्ण पाण्यानं भरून घेणं या ठिकाणी अपेक्षित असतं। तर मग आपण हा खड्डा या पद्धतीने भरल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी आपण पूर्णपणे ओतून द्यायचं आहे आणि अशी जर ओल आपण जर एक आठवडाभर जर ठेवली आणि त्याच्यानंतर जर आपण आंब्याची लागवड केली तर नक्कीच खूप फायदेशीर ठरत असते। मी नेहमी सांगतो की कोणत्या भागातल्या लोकांनी आंब्याची झाडं कधी लावावीत याच्याबाबतचे काही निकष ठरलेले असतात। त्याच्यामध्ये मी आवर्जून नक्की सांगेन की बाबा ज्या ठिकाणी पर्जन्य गोष्टीचं प्रमाण अति असतं किंवा खूपच जास्त असतो अशा ठिकाणी लोकांनी एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये जर पाण्याची चांगली सोय असेल तर त्या ठिकाणी लागवड केलेली खूप फायदेशीर ठरते। ज्या ठिकाणी पर्जन्यमान मध्यम स्वरूपाचं असतं अशा लोकांनी जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये मृग नक्षत्राचं आगमन झाल्यानंतर या ठिकाणी लागवड केलेली फायदेशीर ठरते आणि ज्या ठिकाणी अतिशय तुरळक असं पर्जन्य पडतं अशा लोकांनी थोडासा गारवा पाहून जुलै किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये ही लागवड करायची असते। तर आजच्या या व्हिडिओच्या निमित्तानं आदरणीय वरेकर दादांच्या या काढलेल्या 250 खड्ड्यापैकी आपण एक प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये या ठिकाणी आपण एका वृक्षाचं रोपण आज या ठिकाणी करतो आहे। या ठिकाणी हे स्क्रीनवरती आपण जे आंब्याचं झाड पाहत आहात ते दूध पेढा या एका नामांकित आंबा प्रजातीचं हे झाड आहे। आपण स्क्रीनवरती पाहू शकता हा आंबा या ठिकाणी कलम केलेलं हे 2 वर्ष वयाचं असणारं हे रोप आहे। झाड लावण्यापूर्वी मी नेहमी सांगतो की आपण आता स्क्रीनवरती जे झाड पाहताय त्याला या ठिकाणी काळ्या रंगाची एक 3 किलोची पिशवी आपण त्याच्यामध्ये हे रोप तयार केलेलं होतं। हे रोप आपण आपल्या आमराई मँगो ऑर्चर्ड फार्म शिरळ हे आपल्या नर्सरीमधली रोपं या ठिकाणी आपण या प्लांटेशनमध्ये लावणार आहोत। तर हे रोप लावत असताना आपण स्क्रीनवरती जी काळ्या रंगाची पिशवी आपण पाहतो आहोत तर ही पिशवी या ठिकाणी ब्लेडच्या साहाय्यानं उभी पूर्णपणे कापून आतल्या मातीचा या ठिकाणी असणारा जो गड्डा आहे तो न फोडता या ठिकाणी अलगद आपल्याला या काठीच्या शेजारी ठेवायचा असतो। आज आपण प्रत्यक्षात आपण हे झाड लावणार नाही आहोत पण तरी सुद्धा या ठिकाणी आपण हे लावत असताना ज्या काही महत्त्वाच्या बाबी आहेत या ठिकाणी आपण एक प्रात्यक्षिकाच्या स्वरूपात आपण समजून घेतो आहोत। आता या ठिकाणी लावलेली आधाराची काठी मासे मी म्हटलं की काठी वरून न ठोकता ती पहिल्यापासून खड्ड्यामध्ये जर असली तर कितीही जोराचा वारा पाऊस पडला तरी सुद्धा या ठिकाणी झाडाला अजिबात त्रास होत नाही आणि अशा पद्धतीने ही आधाराची काठी लावल्या त्या आधाराच्या काठीच्या शेजारी रोपाची असणारी जी उंची आहे त्याची असणारी रचना आहे याचा विचार करून आपल्याला काय करायचं या ठिकाणी हे रोप व्यवस्थित ठेवायचं असतं। आता आपण स्क्रीनवरती दूध पेढा या जातीचं आपण रोप लावलेलं आहे। आदरणीय दादांनी त्यांच्या बागेमध्ये प्रामुख्यानं केशर आणि हापूस या 2 मुख्य जातींची लागवड करायचा मानस व्यक्त केलेला आहे। त्याचबरोबर मी दादांना हेही सजेस्ट केलं की बाजारामध्ये या ठिकाणी ज्या आंब्याच्या जाती ज्या उत्पन्नाला खूप चांगल्या असतात त्याचबरोबर बाजारामध्ये सुद्धा या ठिकाणी चांगली मागणी असते अशा आम्रपाली, रत्ना, सिंधू, तोतापुरी व इतर काही परदेशी जातींची सुद्धा या ठिकाणी आपण पॉलिनेशनसाठी या ठिकाणी लागवड आपण करणार आहोत। तर हे रोप आपण आता आधाराच्या काठीच्या शेजारी ठेवलेलं आहे। आता हे रोप ठेवल्यानंतर जेव्हा प्रत्यक्षात आपण लागवड करणार आहोत तेव्हा आपण स्क्रीनवरती पाहू शकतो की ह्या पिशवीच्या बाजूनं जी गोलाकार जागा जी शिल्लक आहे आता त्याच्यामध्ये सुद्धा आपण नेमकेपणानं काय टाकलं पाहिजे हे सुद्धा या ठिकाणी मी आवर्जून या व्लॉगच्या निमित्तानं सांगतोय। आपण उरलेल्या जागेमध्ये प्रामुख्यानं आपल्याला पुन्हा एकदा वाळवी किंवा हुमणीचा त्रास होऊ नये म्हणून आपण जे मिश्रण तयार करणार आहोत त्या मिश्रणामध्ये प्रामुख्यानं 50 ग्रॅम रिजेंट अल्ट्रा एक गुलाबी रंगाचं खत असतंय ज्याच्यामुळे काय होतं की आपण घातलेलं खतं किंवा इतर जमिनीतल्या इतर ज्या किडी असतात त्यांचा काय होतं नायनाट होतो। तर साधारणपणे 50 ग्रॅम आपल्याला या ठिकाणी रिजेंट अल्ट्रा टाकायचं आहे। त्याचबरोबर काही बुरशींचा नायनाट व्हावा म्हणून या ठिकाणी जाणीवपूर्वक आपण मिथिल पॅरिथिऑन हे जे एक फंगीसाइड आहे तर तेही या ठिकाणी आपण 50 ग्रॅम आपण टाकतो आहे। आणि मी आवर्जून आज उल्लेख करेन की याच्यासोबत आपण जेवढं खत घालणार आहोत तितकीच चांगली माती आपण त्याच्यामध्ये खड्ड्यामध्ये पसरून टाकणार आहोत। हे टाकत असताना रोप लावल्यानंतर रोपाची मुळी लवकर सुटावी आणि झाडाचा आधार भक्कम असा घट्ट व्हावा या उद्देशानं आपण जाणीवपूर्वक त्याच्यामध्ये प्रत्येक झाडाला एक 50 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आपण टाकणार आहोत। याच्या बरोबरच आपण
ज्याला आपण सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणतो, ज्याच्यामुळे झाडाची वाढ ही आदर्श होत असते, तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण प्रति झाड 100 ग्रॅम सूक्ष्म अन्नद्रव्य देखील आपण टाकणार आहोत। याच्या सोबतच मग झाडाची वाढ चांगली व्हावी, झाडाची काळोखी चांगली राहावी म्हणून अगदी चिमटभर युरिया आपण याच्यामध्ये आपण टाकणार आहोत। अशा पद्धतीनं जर आपण आंब्याच्या झाडाची लागवड जर केली तर नक्कीच एक आदर्शवत बाग अशी आपण तयार करू शकतो। आदरणीय दादांना मी या व्लॉगच्या निमित्तानं नक्की सांगितलंय की आपण अति लहान अगदी 1 वर्षाचं रोप न लावता जर आपण 2 वर्ष वयाचं रोप जर आपण या ठिकाणी आपल्या बागेमध्ये लावलं आणि लागवड केल्यानंतर माहे ऑक्टोबर आणि माहे मार्च जर अशा पद्धतीनं आपण जर एकूण 2 छाटण्या जर झाडाच्या केल्या, पावसाळी त्याला करावयाचं असणारं जे खताचं 4 टप्प्याचं जे खत व्यवस्थापन आहे, हे खत व्यवस्थापन जर आपण अचूक पद्धतीने जर केलं तर नक्कीच आज आपण चालू वर्षी जूनला आपण जी झाडं आपण लावणार आहोत तर त्याच्यापासून पुढील वर्षी 2000 या ठिकाणी 25 मध्ये आपण नक्कीच या झाडाची फळं आपण घेऊ शकतो। आणि याच एका अपेक्षेनं या ठिकाणी आपण आजचा हा व्हिडिओ आपण बनवला। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं की केवळ अनुकरणानं आपण आंबा लागवड न करता या ठिकाणी प्रत्यक्षात आपण जर अभ्यासपूर्ण त्याची जर पूर्वतयारी केली तर नक्कीच आपल्या लागवडल्याचा फायदा होत असतो। अगदी 3-4 दिवसापूर्वी दादांच्या या प्लॉटला मी व्हिजिट केली होती आणि दादांनी हे खड्डे भरण्यासाठी आवश्यक असणारा पालापाचोळा, आधाराची काठी, त्याच्यानंतर शेणखत, लेंडी खत, सिटी कंपोस्ट खत, या सर्व बाबी दादांनी या ठिकाणी अगोदरच जमवून ठेवल्या होत्या। त्यामुळे या ठिकाणी आजच्या या व्लॉगमध्ये आपण आदरणीय दादांना जसं मार्गदर्शन केलं तसं महाराष्ट्रातल्या सर्व शेतकरी बांधवांना नक्कीच मार्गदर्शन व्हावं याच उद्देशाने हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे। मी आशा करतो आपण सर्वांना हा व्हिडिओ नक्की आवडला असेल। आपणास जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपलं आवडतं राहुल खैरमोडे व्लॉग्स हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा।